तालुका पोलिसांनी कढईपाणी तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे सयाराम उर्फ पुठून आणसिंग पावरा दयाराम आणसिंग पावरा यांनी त्यांच्या घराजवळ भिंतीलगत गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याची माहिती मिळाली। ती गुरे पोलिसांनी त्याच्या कब्जातून सोडवली। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी अंमलदारांचे एक पथक तयार करून छापा कारवाईचे आदेश दिले। त्यावरून पथकाने कढईपाणी येथे जाऊन परिस्थिती पाहिली असता सयाराम उर्फ पुठून आणसिंग पावरा दयाराम आणसिंग पावरा दोन्ही राहणार कढईपाणी तालुका शिरपूर धुळे यांनी त्यांच्या घराचे भिंतीलगत एका मोठ्या दोराला लोखंडी कडीमध्ये अडकवून गोवंश जातीचे जनावरे आखूड दोरीने बांधलेले दिसून आले व काही जनावरे विटांचे अर्धवट बांधकाम असलेल्या घरात दिसून आले। त्यावरून पंचांसमक्ष पंचनामा करून एकूण 55 गोवंश जातीचे जनावरे तसेच जनावरे कत्तलीसाठी लागणारे साहित्य, त्यात 2 दोर, 2 लोखंडी गज, 6 लोखंडी सुरे, 2 आड जातीचे लाकडाचे गोल तुकडे असा एकूण 3,85,055 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस पथक आल्याचे पाहून सयाराम उर्फ पुठून आणसिंग पावरा दयाराम आणसिंग पावरा हे जंगलात पळून गेले असून त्यांचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाकरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिरसाट, भूषण चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई, स्वप्नील बांगर, ज्ञानसिंग पावरा, रामदास पावरा, मनोज नेरकर, भूषण पाटील, दिनकर पवार, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पाटील, मनोज पाटील, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी चौधरी, सुनीता पवार यांनी केले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसट, धुळे। काल दिनांक 3 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली की उमरदा ग्रामपंचायतच्या हद्दीतील कढईपाणी पाड्या इथे काही गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी आणि विक्रीसाठी त्या ठिकाणी बांधून ठेवलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे एक पथक त्या ठिकाणी कारवाईसाठी रवाना झाले। त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघितले असता जवळपास 55 गोवंश जातीचे जनावरे त्या ठिकाणी बांधून ठेवलेले होते। त्या ठिकाणी एक अर्धवट बांधकाम सुरू होते, त्या आतमध्ये सुद्धा बघितले असता काही 5 ते 6 जनावरे बांधून ठेवलेले होते व त्या ठिकाणी कत्तलीसाठी लागणारे साहित्य 6 लोखंडी सुरे आणि लाकडी वंडके त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत। हे सर्व जमा करून ठेवलेले आरोपी सयाराम उर्फ पुठ्ठण आणसिंग पावरा व त्याचा भाऊ दयाराम आणसिंग पावरा यांनी पोलीस पथकाला बघून जंगलात पळून जाण्यात ते यशस्वी झाले। त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आलेले नाहीयेत। अशा प्रकारे एकूण 55 गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल होण्यापासून आपण सुटका केलेली आहे। यामध्ये धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे सर, DYSP सचिन हिरे सर यांचे अतिशय मोलाचे मार्गदर्शन आणि त्यांचे मोठे प्रोत्साहन आम्हाला मिळाले। भविष्यात सुद्धा अशा प्रकारे गोवंश जातीच्या जनावरांची अवैधरित्या विक्री व कत्तलीसाठी आणून ठेवणे यावर कठोर कारवाई करण्यात येईल। धन्यवाद।